विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली गेली। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या विरोधात अधिकृतपणे अर्ज करून पडताळणी करायचं ठरवलं, पण आता भाजपच्याच उमेदवाराने पडताळणीसाठी अर्ज केलाय। नगर जिल्ह्यात भाजपचे कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांनी यासाठी अर्ज दाखल केलाय। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात ईव्हीएमने केलेल्या मतदानाची पडताळणी केली जाणार आहे। या मतदारसंघातून पवार 1243 मतांनी विजयी झाले होते, पण या निकालावर आक्षेप घेत रोहित पवारांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या राम शिंदेंनी पडताळणीसाठी अर्ज भरलाय। 8,02,400 रुपयांचा शुल्क फेरमतमोजणीसाठी त्यांनी भरलाय। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे। शिंदेंनी 17 बूथवरच्या पडताळणीची मागणी करत त्यासाठी 8,02,400 रुपयांचा शुल्कही भरलाय। दुसरीकडे राज्यभरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू आहे। ईव्हीएममुळे आमच्या मतांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार स्वतः ईव्हीएम विरोधात सोशल मीडियावर बोलताना दिसतायत, पण अशात बहुमताने विजयी झालेल्या भाजप पक्षातल्या उमेदवारानेच अशा प्रकारे पडताळणीसाठी अर्ज केल्याने उलटसुलट चर्चा व्हायला लागल्यात। काही दिवसांपूर्वी राम शिंदेंनी आपल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांवर आरोप केले होते। दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त 25 नोव्हेंबरला सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीती संगमावरच्या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेले होते। त्यावेळी आमदार रोहित पवार यांची भेट झाली। भेट होताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडले। त्यावेळी थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर कळलं असतं, असा मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला। अजित पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत तेव्हा राम शिंदे यांनी आरोप केले होते। राम शिंदे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे मीडियामध्ये विधान आलं आहे, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता, किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भात माझ्या विरोधात एक कट रचला गेला होता, त्याचा मी बळी ठरलो, याचा आज प्रत्यय आलाय। पुढे ते असं म्हणाले की वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भात वरिष्ठांकडे, पक्षाकडे आणि अजित पवारांकडे मागणी करत होतो, परंतु आज स्वतःच अजित पवारांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं, याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेलाय। या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी पडलोय, असा आरोप राम शिंदे यांनी अजित पवारांवर केला होता। या पार्श्वभूमीवरती त्यांची फेर मतमोजणीची मागणी महत्त्वाची मानली जाते। यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहण्यासारखं असणार आहे, पण तुमचं यावर म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।